तर एखादी कळी उमलायच्या आधीच खुडून पडणं, गळून पडणं याच्यासारखं ते दुःख आहे। लहान मुलांच्या आत्महत्येचा हा प्रश्न अतिशय गंभीर आणि संवेदनशील। ही वाढ शैक्षणिक ताण, परीक्षा अपयश, कौटुंबिक कलह, लैंगिक अत्याचार, ऑनलाईन ट्रोलिंग आणि मानसिक आरोग्याविषयी असलेली उदासीनता याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे। रँडम आकडे चालणार नाहीत। सभापती महोदय, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। 10 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या आत्महत्येचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि लहानग्यांच्या जे आत्महत्या होत आहेत, या आत्महत्येच्या बातम्या म्हणजे केवळ आकडे नाही आहेत, तर एखादी कळी उमलायच्या आधीच खुडून पडणं, गळून पडणं याच्यासारखं ते दुःख आहे। आज विद्यार्थी, शाळा, मोबाईल, समाज, पालकांच्या अपेक्षा यांच्यात अडकलेल्या या मुलांच्या मनात नक्की काय चाललंय हे समजून घेणं पालक, शिक्षक आणि त्याबरोबरीने समाज आपल्या या सगळ्यांची जबाबदारी आहे। या प्रश्नाच्या बाबतीमध्ये शासनाने जे काही उत्तर दिलंय त्याने मी अजिबातच समाधानी नाही आहे। लहान मुलांच्या आत्महत्येचा हा प्रश्न अतिशय गंभीर आणि संवेदनशील, सामाजिक आणि मानसिक आरोग्याशी त्यांच्याशी संबंधित आहे। विशेषतः 10 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या आत्महत्यांचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय पद्धतीने वाढलेलं आपल्याला दिसतंय। ही वाढ शैक्षणिक ताण, परीक्षा अपयश, कौटुंबिक कलह, लैंगिक अत्याचार, ऑनलाईन ट्रोलिंग आणि मानसिक आरोग्याविषयी असलेली उदासीनता। प्रश्न विचारा, 2 मिनिट बाकी। हो, 2च मिनिटं आहे। महत्त्वाची आकडेवारी आपल्या समोर आणणं गरजेचं आहे। NCRBचा जो अहवाल आलाय त्याच्यामध्ये जवळपास देशभरामध्ये 13,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्याची सगळ्यात जास्त संख्या ही आपल्या महाराष्ट्रामध्ये। 10 ते 14 वयोगटातील मुलांच्या आत्महत्याच्या मागची कारणं जर आपण बघितली, जे मगाशी सांगितलं, अभ्यासातील अपयश, पालकांचा दबाव, लैंगिक शोषण, छळ, मोबाईल इंटरनेटमधलं व्यसन, ट्रोलिंग, आत्मसन्मान घातकी अशी भावना। माझे प्रश्न याच्यासाठी महत्त्वाचे 3-4 आहेत। याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे। रँडम आकडे चालणार नाहीत। सोशल मीडिया ट्रोलिंग, सायबर बुलिंगमुळे झालेल्या आत्महत्यांमध्ये आतापर्यंत किती प्रकरणं त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे? मागील 5 वर्षात 18 ते 10 वयोगटातील आत्महत्यांची जिल्हानिहाय आकडेवारी काय सांगतेय? शाळा आणि महाविद्यालयांमध्ये काउन्सिलर नियुक्ती, मनोबल योजनेची व्याप्ती आणि हेल्पलाईन सेवा कुठपर्यंत पोहोचवली आहे? एका उत्तरामध्ये दिलंय सरकारने की त्यांनी शाळा स्तरावर मानसिक आरोग्य समुपदेशन अनिवार्य करण्यासाठी राज्यभरात 357 समुपदेशक त्या ठिकाणी नेमलेले आहेत। शाळा 1 लाख प्लस आहेत आणि समुपदेशक फक्त 357 आहेत। आणि आज आपण पाहतोय की विद्यार्थी कुठल्या दशेतून चाललेत, कुठल्या फेजमधनं चाललेत, त्यामुळे त्याची व्याप्ती तुम्ही वाढवणार आहात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांच्या प्रश्नाचं उत्तर सपेपर्यंत वाढवतो। 1च मिनिटं, मुलांच्या मदतीसाठी 5 मिनिट डेव्हलप केलं, प्रश्नोत्तराचा तास संपला। आता प्रश्न सभापती महोदय, हा विषय खूप महत्त्वाचा आहे। महत्त्वाचा जरी असला याच्यामध्ये रँडम आकडे चालणार नाही। याच्यामध्ये सायबर बुलिंगने किती विद्यार्थी गेलेत त्याचे आकडे आले पाहिजे, जिल्हानिहाय आकडे आले पाहिजेत। त्याच्याच बरोबरीने 1098 ही जी आपण चाइल्ड हेल्पलाईन जी आपण ठेवलेली आहे, त्याचा तुम्ही प्रचार आणि प्रसार शालेय स्तरावरती कशा पद्धतीने करताय? बऱ्याच मुलांना किंवा विद्यार्थ्यांना आमच्यासाठी 1098 ही हेल्पलाईन आहे हे माहीत नाही। हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते। तर त्याचा प्रचार प्रसार शालेय विभागाकडनं काही केला जातोय का? आणि त्यामुळे राज्यातील 10 ते 18 वयोगटातील लहान मुलांमध्ये आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने मानसिक आरोग्य जनजागृती, समुपदेशन व हस्तक्षेपासाठी कोणती धोरणात्मक पावले उचलली आहेत? माननीय मंत्री